कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. तर मला खूप लोक बोलतात की मी ना खूप पटापट बोलते. त्यामुळे ना काही लोकांना ना मध्ये मध्ये शब्द समजत. आता सवय आहे मला पटापट बोलायची, पण मी आज ठरवलं थोडं हळूहळू बोलायला ट्राय करेन. वाईट नाही जमणार आहे की नाही, बट ठीक आहे. ओके. तर मी निघाली आहे ऑफिसला आणि काल मी गेली होती वास्तुशांतीला, बट ना एवढी लोकं होती ना, मला व्हिडिओ काढायला थोडं ऑकवर्ड वाटत होतं ॲक्च्युली. म्हणजे खूप रिलेटिव्स होते, आजूबाजूचे पण लोक होते. आणि तिकडे कसं होतं, तिकडे घरातले लोक जास्त होते, त्यामुळे काय वाटत नव्हतं. इकडे खूप लोक होते म्हणून मी व्हिडिओ नाही काढला, पण मी नेक्स्ट टाईम जाणार आहे तेव्हा मी व्हिडिओ काढेन. आणि काल मला ऑफिसमधून निघायला पण खूप उशीर झाला होता, त्यामुळे तिकडे पोचायला उशीर झाला. आणि तिकडे मम्मी रिथानाला घेऊन आली होती, आणि मी आज काल मग रिथानाची मस्ती, रेवाची मस्ती, सगळ्यांची मस्ती चालली होती आणि सगळे लोक होते, त्यामुळे मला व्हिडिओ नाही काढता आला. आणि काल रिथानाला घरी घेऊन गेली. रिधान तर इतका खुश झाला होता ना, काय सांगू मी. तर आय थिंक आज काहीतरी एक्झाम आहे वाटतं. इकडे खूप गर्दी जमली, डोंट नो कशासाठी. रिझल्ट किंवा काय आहे का माहिती नाही. ठीक बघू. तर गर्दी आहे आजूबाजूला. आणि मग मी घरी गेली. मला घरी जायला 10:30 वाजले ॲक्च्युली. आणि मग तिथून पुढे मी गेले, घरातली कामं आवरली. मग व्हिडिओ शूट करायला टाईमच नाही भेटली, कारण का मला कपाट आवरता ती घरी जाऊन वॉशिंग मशीन लावून कपडे घ्यायला टाकली, मग ती सुकत घातली, त्यामुळे खूप टाईम गेला. आणि मग मी एक ड्रामा पण बघत होते, कोणता आजकाल ना ते खूप ॲनिमेटेड ड्रामे आले, छान ड्रामे असतात ते. तुम्ही पण बघितलं पाहिजे. ॲक्च्युली छान ड्रामा होता, तुम्ही बघितला तो, ऑनलाईनच बघितला, छान होता. हे रादर दॅन हे आपले ज्या सिरियल्स आपल्या चालू असतात, मला वाटतं सिरियल्स बनवावी, 100-150 एपिसोडची बनवावी आणि बस करावी. ते वाढवतच जात आहेत. काल रात्री बघितलं अनुपमा. भाई काय चाललंय काय मला काही कळतच नाही. किती लांब व्हायची एखादी गोष्ट यार. ठीक आहे, थोडी 100, 150, 200 एपिसोडपर्यंत ठीक आहे, मग वाच करा. आपण नेटफ्लिक्सला पण किंवा बाकीच्या कोणत्या OTTवरती पण बघतो, 1 तासाचा एपिसोड असतो, 8 तासात आपले सगळं सिरीज संपून जाते. मग कधी असं वाटतं यार सेकंड सिरीज बघायला पाहिजे नाही, किंवा सेकंड सीझन बघायला पाहिजे नाही. असं ठीक आहे, म्हणजे आपल्यावरती डिपेंड असतं की आपल्याला आवडतं नाही आवडतं त्याच्यावर. या सिरियसचं माहीत नाही काही, ऑन तुझा माहीत आहे की स्टार्टिंगला बरे वाटतात 15-20 एपिसोड, मग बोर व्हायला होतं, कारण का माहिती आहे पुढे काय आणि काय ट्विस्ट घेणार आहे. तर चाललं आणि बघूया आज काय होतं. हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेदार ना? असंच पाहिजे. तर मी निघाले ऑफिसमधनं घरी, आणि आजचा माझा दिवस खूप चांगला गेला आहे, कारण का उद्यासाठी मी 3 इंटरव्ह्यू शेड्यूल केले. येतील. तर एक आहे ग्राफिक डिझायनिंगचा, दुसरा आहे कॉन्टेंट, आणि तिसरा आहे सोशल मीडियासाठी. ठीक आहे, तर उद्या 3 लोक येणार आहेत. टायमिंग पण मी त्या हिशोबाने दिला त्या लोकांना, आणि बघूया उद्या कोण सिलेक्टेड आहे ते. तर मी तुम्हाला बोलली माझ्याकडे डिझायनरची वेकन्सी, अजून एक वेकन्सी आहे डिझायनरची. सो जे लोक इंटरेस्टेड आहेत प्लीज कमेंट करा. आणि मी बघते भरपूर लोक व्हिडिओ बघतायत यार गाईज. तुम्ही खरंच म्हणजे मला खरंच मोटिवेट भेटत आहे की खूप सारे लोक व्हिडिओज बघतायत. 1 मिनटं लावता फोन. सो खूप सारे लोक व्हिडिओज बघतायत, लाईक्स कमी आहेत पण व्ह्यूज चांगले आहेत. ठीक आहे, ज्यांना व्हिडिओ आवडत आहेत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज दुपारी मला रिधानचा फोन आला होता. त्याला मी इतक्या दिवसापासून विचारते, बाळा तुला आई बाबांबरोबर गावी जायचे का? मम्मी पप्पा गावी गेलेत मे महिन्याच्या सुट्टीसाठी आराम करायला, आणि थोडं आपल्याकडेच ना मे महिन्यात ते मसाले वाळवणं सगळं करायला मम्मी गावाला गेली. मी पण जाणार 4-5 दिवस मे महिन्यात गावी, बघूया आता. ठीक आहे, तर मी एवढी रिधानला विचारून वैतागले, नाही म्हटलं. आज दुपारी फोन करून म्हणतोय मला आई बाबाबरोबर गावी जायचं. म्हटलं तर सकाळीच गेले, कारण का सकाळी गर्दी कमी असते
आणि बसायला जागा पण भेटते. म्हणून मम्मी पप्पा सकाळी लवकर गेलेत गावाला. ठीक आहे. या मुलाला मी विचारून वैतागली होती, पण हा मला काही बोलला नाही. आता दुपारी जेव्हा मी लंचला खाली आली, मी आज टिफिन नव्हता आणला म्हणून तुम्हाला दाखवलं मी काय आणलं. तर मी आले होते सँडविच खायला. ठीक आहे. मस्त सँडविच खाल्ली, एक फ्रँकी खाल्ली, छान होते सँडविचचा. मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी की तिथे सँडविच छान भेटतं. आणि आता संध्याकाळी माझा विचार झाला होता पाणीपुरी खायचं, पण म्हटलं जाऊ दे, पोट एवढं भरले. आणि त्याच्यानंतर आता आम्ही ना ऑफिसमध्ये चकली खाल्ली विथ शेजवान चटणी. छान लागते ती अशी माहिती आहे, साधी चकली येते, साधी चकली येते हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये काय म्हणते यार मी, तर साधी चकली येते. आणि ना त्याच्याबरोबर ना आम्ही शेजवान चटणी खातो. मला माहीत नाही, पण आमच्या ऑफिसमध्ये एकाने सांगितलं की ही चकली शेजवान चटणीबरोबर छान लागते. म्हटलं ट्राय करूया. ट्राय केली, मला खूप आवडली. ठीक आहे. मी आता तेच खाल्ली. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे थोडे केळीचे वेफर होते, मी ते पण खदडले. मी ना एवढी खाऊन पण मी मस्त छान बारीक राहते. मी कोणाला बोलत नाही, मी माझ्याबद्दल सांगते. आय एम अ ब्लेस्ड सोल. ठीक आहे. मी खूप खाते, पण मी थोडं थोडं खाते. ठीक आहे. आणि सगळं एकदम नाही खाते. लाईक 4 वाजता थोडं खाल्लं तर 6 वाजता खायचं, परत 8 वाजता काहीतरी खायचं, असा माझा नियम. लाईक 2-3 तासांनी काही ना काहीतरी तोंड चालू ठेवायचं आपला. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी भेटते आणि तुमचं पोटही भरत नाही. म्हणजे असं डायरेक्ट असं खदडायचं नाही आहे, थोडंसं लाईट स्नॅक्स असं म्हणू शकता तुम्ही. तर ते मी करते. ओके. आणि तेच खाल्लं. आणि खूप लोक म्हणतात यार पूजा तुझ्याकडे बघून वाटत नाही, 2 मुलांची आली. लाईक की ये आय एम अ संतूर मॉमी. ठीक आहे. आता आले मी स्टेशनला, घरी जायचं आहे. आज मला जाताना भाज्या घ्यायच्यात, भाज्या नाही आहेत, भाज्या घ्यायच्यात. असा विचार चालला आहे आज न घेता तिकडेच थोडी भाजी घेईल 2 दिवसाची, उद्याचीच घेईन फक्त. आणि शनिवारी घाटकोपरला जाऊन चांगल्या भाज्या घेईन. घाटकोपरला ना छान भेटतात, भाजी गल्लीमध्ये भाज्या छान भेटतात, तुम्ही तिकडून घेऊ शकता. ठीक आहे. तर सी यू टुमॉरो काय संध्याकाळी बघेल मी. मला जर जमलं तर मी काहीतरी व्हिडिओ शूट करेल. आणि मला खूप सारे प्रॉडक्ट मी घेतलेत, असं खूप शॉपिंग केली आहे मी. मला त्यांचे रिव्ह्यूज टाकायचे, ते पण तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहे.